आज मी तुम्हाला अशा मंदिराचा इतिहास सांगणार आहे ज्याची मूर्ती शेतात नांगरताना गावली आणि ते मंदिर म्हणजे आपल्या कोल्हापुरातलं स्वयंभू गणेश मंदिर. ह्या मंदिराचा इतिहास सुरू होतोय 1988 सालापासून. मंदिराच्या परिसरात 16 एकर जमिनीचा हिस्सा होता आणि त्या 16 एकरच्या हिस्स्याचे 3 भागीदार होते. या तिघांना ती जमीन पिकून खाण्यासाठी सोपवली होती. त्या काळी पाठीलकी चालत असल्यामुळे गावातील एका पाटलाने ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि एके दिवशी त्या जमिनीवर त्याने नांगर फिरवायला सुरुवात केली. नांगर फिरवत असताना नांगरटमध्ये एक दगड अडकला आणि दगड अडकल्या तो ट्रॅक्टर जागीच बंद. त्या ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर बोलवला आणि तो ट्रॅक्टर पण जागीच बंद पडला. त्यांच्या अपाट प्रयत्नानंतर त्यांनी शेवटी जेसीबीला बोलवले आणि जेसीबीचे खोरे मारता तो जेसीबी पण जागेवर बंद पडला आणि त्या पाटलाने शेवटी तिथे खोदकाम सुरू केले. खोदकाम सुरू केलं 2 फूट डबरे काढल्यावर तरी पण त्या दगडाचा शेवट घावला. त्यांनी आणि गडी बोलवून शेवटी 6 फूट डबरे काढले तरी पण त्या दगडाचा शेवट त्यांना काय घावला. ते गडी डबरी काढत राहिले आणि शेवटी 10 फुटावर जाऊन पोहोचले. शेवटी 10 फूट खोल गेल्यावर एक आश्चर्यजनक गोष्ट घडली. त्या डबऱ्यातून असंख्य असे चावणारे किडे बाहेर पडले. ते किडे